संक्रांत आली की आदल्या दिवशी सगळ्यांच्या घरी एकच भाजी दिसते की हो, होय हीच भोगीची भाजी. सणाची सुरुवात या चवीशिवाय अपूर्णच. आज मी दाखवते पारंपरिक, घरगुती आणि खूपच हेल्दी भोगीची भाजी फक्त 2 मिनिटात. मग काय करायचं, मस्त सीझनमधल्या सगळ्या भाज्या आणायच्या, चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि या पद्धतीने कट करायच्या. मग एक कढई घ्यायची, कढईमध्ये टाकायचा कांदा, त्याला परतायचा. मग टाकायचा लसूण टाकलं की टाकायचं जरासं खोबरं. आता संक्रांत म्हणल्यानंतर तीळ आलेच, तीळ पण घालायचे आणि मस्त अद्रक घालून याला चांगलं परतून मग याच्या पद्धतीने वाटण करून घ्यायचं. वाटण झालं की एक कढई परत घ्यायची आणि परत तेल टाकायचं जरा आणि इथं फोडणी टाकून घ्यायची. मोहरी जिरी टाकायची, चांगली तडतड केली की त्याच्यामध्ये टाकायचा कढीपत्ता. तो पण चांगला तडतड करून घेत झाल्यानंतर इथे केलेलं वाटण आहे ते पण याच्यामध्ये ॲड करायचं आणि छान असं परतून घ्यायचं. आणि मग टाकायचे मसाले, हळद टाकायचं, कांदा लसूण मसाला टाकायचा, लाल तिखट टाकायचं, गरम मसाला टाकायचा. तुम्हाला आवडेल ते मसाले घाला आणि घरचं मी तिथं मसाला वापरला आहे तो पण याच्यामध्ये ॲड करायचा, चांगलं परतून घ्यायचं. आणि मग टाकायचं याच्यामध्ये टोमॅटो, तो पण चांगला टाकून मस्त पाणी जरासं घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं. आणि मग नंतर घ्यायच्या छान मस्त भाज्या, सगळ्या भाज्या कटिंग केलेल्या ॲड करायच्या, छान कलरफुल, कसल्या रंगबिरंगी छान दिसत आहेत एकदम, खायला पण हेल्दी. आणि जरासे शेंगदाणे ॲड करा, असले भारी लागतं ना शेंगदाणे टाकल्यानंतर. आणि आता इथे जरासं मीठ घालायचं आणि मस्त असं शिजून घ्यायचं. आणि इथे नंतर जरासं निम्मं शिजल्यानंतर याच्यामध्ये टाकायच्या पालेभाज्या. इथे टाकला मी पालक, तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कोणत्या पण वापरावं, काय हरकत नाही आहे. आणि आता मस्त भाकरी, ह्या भाकरीबरोबर ही भाजी म्हणजे स्वर्गच की हो. असली का बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी भारी लागते ना, तुम्ही कोणत्या पण भाकरीबरोबर खाऊ शकता. आता इकडे भाजी पण तयार आहे, त्याच्यामध्ये जराशी कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी ही भोगीची भाजी करून बघा तुम्ही. तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा. तुमच्याकडे भोगीची भाजी कशी बनते मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि फॉलो करा.